रात्रीचा 7-12. मला म्हणून या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत ग, लव्ह अँड ऑल वगैरे. म्हणजे माझं पण होतं, सुरुवातीला खूप सुंदर होतं, नंतर मला जॉब लागला, मी बिझी झाले, त्याचं बर्डन वाढत गेलं, वेळच देत नाही, हे तेच तेच हे म्हटलं बापरे. पण सगळ्यात हर्ट होणारी गोष्ट काय झाली माहितीये, मला हा ज्ञान देतोय, मी हा बाई स्वतः डबल डेट करत होता. व्हॉट? त्याच्यानंतर ना मला कुठल्याच मुलावर विश्वास नाही बसला, त्याच्यामुळे मी रिलेशनशिप मध्ये वगैरे नाही आले. पण सगळीच मुलं अशी असतील असं नाही ना? हो का? बर, म्हणजे तुझ्या पण आयुष्यात आहे वाटतं कोणीतरी? नाही काही. हॅलो, मग हे असलं काही येत नाही. कोणी आहे का लाईफ मध्ये? आवडतंय का कोणीतरी? नाही योगिता, तुम्हाला पण नाही सांगितलं. आपण तर दिवसभर सोबत असतो, मग मला कसं नाही समजलं? खरंच आता असं काही नाहीये. असतं तर सांगितलं नसतं का तुला? म्हणजे आधी होतं, बरोबर. हा, आता मी कोणालाच काही सांगणार नाही, प्रॉमिस. मला तुझी लव्ह स्टोरी ऐकायची, प्लीज योगिता, प्लीज प्लीज बोल. लव्ह स्टोरी वगैरे असं काही नाहीये. ठीक आहे. मला एक मुलगा आवडायचा कॉलेजमध्ये असताना. कॉलेजमध्ये? दौलतनी कसं नाही सांगितलं याच्याबद्दल? 11वी-12वीची गोष्ट आहे. अच्छा. पण बोलले होते तरी तुला तर सांगितलं. आता हे बरं आहे, मी सांगते तर ऐकायचं नाहीये का? मला तर सांग 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 आणि तो स्वतः बोलायला. सॉरी यार, बोल ना यार योगिता, यार प्लीज बोल बोल बोल. चल खरंच सांगू? हा प्लीज. कोणाशीच बोलले नाहीये कधी, पण तो आमच्या क्लासमध्ये सगळ्यात स्कॉलर मुलगा होता. हा, म्हणजे त्याची परिस्थिती तशी बेताची होती. त्याचे बाबा ना MIDCत काम करायचे. हा, पण खूप समजूतदार, शांत, सोज्वळ मुलगा होता. मला खूप आवडायचा तो. तू कधी कन्फ्युज केलंस की नाही, कन्फेस वगैरे कधी केलं नाही. म्हणजे मैत्री होती आमच्यात, पण असं त्याविषयी कधी बोललोच नाही आम्ही. मी एकदा काय केलं होतं माहितीये? काय? मी ना ऍबसेंट होते एकदा, तर नोट साठी मी त्याची वही घेतली होती. तर ती परत देताना मी एक पत्र लिहिलं होतं त्याच्यासाठी. पत्र? मला त्याच्याबद्दल जे वाटतंय ना ते असं लिहून दिलं होतं मी फक्त त्याच्याकडे. मग त्यांना कधी त्या पत्राचं उत्तर दिलं की नाही? नाही. तो कविता खूप छान करायचा, मला खूप आवडायच्या त्याच्यात कविता. तुझ्यावर करायचा? आधी मला असं वाटायचं माझ्यावर आहे, पण नंतर कळलं की मुलगी मी नव्हते. ओके. नंतर माझ्या कानावर असं आलं की तो कोणाबरोबर तरी रिलेशन मध्ये आहे, मग मी विषयच सोडून दिला. त्या पत्राचं त्यांनी काय केलं, वाचलं नाही वाचलं, फाडलं, मला काहीच माहित नाही. मला आठवायचंही नाहीये. ओके. पण तू विचारायचंस ना मग की त्यांनी पत्र वाचलंय की नाही ते. तू बरा इंटरेस्ट घेतेस या सगळ्यात. हा, इंटरेस्ट नाही पण लाजतीये ना तू. म्हणजे तुझी पण काहीतरी गोष्ट आहे. नाही तसं काही नाही. नसेल असं काही, मला नाही वाटत. तरी असं नाही ग, माझं तसं काहीच नाहीये. आता ही चिटिंग करते. आपल्याकडनं सगळं काढून घेतलंय ना, आणि आता हिची बारी आली तर ही टाळतीये बघ. छाया, मी अगं टाळत वगैरे नाहीये, पण ना कधी कोणाला मी आवडले ना मला कोणी त्याच्याने. हा अगं ती म्हणते तर नसेल असं काही. हा, आपण जाऊया का झोपायला? ऍक्च्युली उद्या आम्हाला एक मोठी ऑर्डर द्यायची आहे. हो, त्यात खूपच थंडी असते ग, काही व्हायला नको. एक मिनिट, त्याचं नाव काय होतं? आपण त्याला इन्स्टाला सर्च करायचं का? एक मिनिट. अगं माझं बघून झालंय. म्हणजे सर्च केलं होतं मी मध्ये, नाही येतो इन्स्टावरती. चला ना झोपूया, बास आता. ओके चला. थंडी.
अगं उठव ना तिला पण. दररोज सकाळी सगळ्यांच्या आधी आवरून बसते आणि आज का झोपलीये? योगिता मोठं का आवरायचंय, संध्याकाळी ऑर्डर आहे ना. अगं हिला ताप आलाय. खरंच ताप आलाय. तिला उठवून बस, मी सिद्धार्थला बोलवते. थांब मिनिटं. काय होतंय नक्की? डोकं खूप दुखतंय, अंग पण दुखतंय खूप. एक आज लास्ट हा, परत नाही यायचं मुलींच्या रूम मध्ये. काय होते गोय? हिला लय ताप आहे, दवाखान्यात नेलं पाहिजे. हा डॉक्टर आहे की? नशीब लवकर लक्षात आलं. डॉक्टर बघा जरा काय होते. योगीच कॅफे ओनर, बघू काय होतंय. अगं ताप आहे भरपूर, व्हायरल आहे. अंग भरल्यासारखं होते का? खूप दुखतंय. डोंट वरी, होईल कवर. पण 2 दिवस, किमान 2 दिवस तरी पूर्ण बेड रेस्ट घ्यावी लागेल. अरे सिद्ध्या, कॅफेवर जावं लागेल रे. संध्याकाळची मोठी ऑर्डर आहे बर्थडे पार्टीची. तू तात्पुरत्या गोळ्या दे ना, मी उद्या करते बेड रेस्ट. योगिता, हे व्हायरल आहे. व्यवस्थित काळजी नाही घेतली तर ताप वाढेल आणि ते बर्थडे पार्टीचं काहीतरी मॅनेज होईल, पण ही बेड रेस्ट मॅनेज नाही होणार. सॉरी. आजच ऑर्डर आहे का? हो. मला पण आज नेमकं गावाला जायचंय. ते जमिनीचा एक मॅटर आहे ना, त्याच्यासाठी एकाला भेटायचे. मी एक काम करतो, आत्ता लगेच निघतो, म्हणजे मला परत लगेच येता येईल. आय इन्कम गर्ल्स रूम. ये रे ये. अरे दौऱ्या चिल रे, मी आहे ना. एवढं काय, माझं होतं शूट पण नाही जात आज. मी आहे घरी, मी सांभाळतो कॅफे. यू डोंट केअर. हा मग मी पण आज बँकेत हाफ डे टाकते. अरे एवढं करायची काही गरज नाहीये. ती मोठी ऑर्डर आहे, तुम्हाला नाही लक्षात येणार. छाया पण किचन मध्ये बिझी असेल, काउंटर कोण सांभाळणार, ते ऑर्डरचं सामान आणायचंय, खूप काम आहेत. मी जाते ना सिद्ध्या. आई अलेक्झांडर दादांना मी रात्रीच लिस्ट पाठवली. एव्हाना रिक्षा घेऊन निघाले पण असतील ते. हा, आणि काउंटर मी सांभाळेल. हा द्या, ऑर्डर्स घेईल सगळ्या, आणि संध्याकाळची तयारी छाया करेल. ठीक आहे? माझ्यावर तर आहे ना विश्वास? हो, विश्वास आहे. बस छाया, संचिता ते पेन आणि कागद घे. मी टॅब्लेट्स लिहून देतो, त्या मिळवून घे. त्या टॅब्लेट्स आणून द्या मग जा. हो. सगळ्यांना नीट ऑर्डरचं करा ना, व्यवस्थित करतो. डिलिव्हर करा. देतो हा. गोळ्या घेऊन आण. आराम कर, आम्ही करतो व्यवस्थित. हो हो. येस. झोपून राहा, आराम कर. हो. चलो बाय, यू रेस्ट इन पीस. काळजी घे. घेईन काळजी. हा. छाया, आपण कस्टमरला ग्रीट नाही करत का? म्हणजे आलेल्या कस्टमरला तर छान ग्रीट केलं पाहिजे, त्यांना वाटलं पाहिजे की आपण परत यावं. जसं की हॅलो सर, हॅलो मॅम, वेलकम टू अवर कॅफे. वी हॅव सँडविच विथ स्वीट लॅटे. लागते मारून बाहेर काढलंस तर योगितानी तुला. हॅलो सर, हॅलो मॅम, वेलकम टू अवर कॅफे. वी हॅव सँडविच विथ लॅटे. अजून कुठले पदार्थ राहिले? ओके ओके फाईन. वेर इज मेनू कार्ड? इधर. नो इधर, नो उधर. Keep silence and understand the process.
See, when customer is coming, keep smile on face. No, small smile. Okay, and follow me. Hello, ma'am. Hello, sir. Good morning. Have a nice day. गुड मॉर्निंग सर, हॅव अ नाईस डे. बघा, बघून मॅम पण शिकल्या. तुम्हाला तेवढंच इंग्लिश येतं, बाकी सगळी जुळवाजुळव आहे. हे असलं बोलणं होय. अहो, गोव्याला 5 वर्ष काढल्यात आणि तिथलं कस्टमर पालीच्या पोटासारखं पांढरं शिपत, आणि त्या मॅम जेव्हा यायच्या का नाही तेव्हा कसं गुड मॉर्निंग मॅम, हॅव अ नाईस डे. अलेक्झांडर दादा, आजही सामान आणायला उशीरच झालाय, लवकर या, तयारी सुरू करायची. हा, सांगितलेलं कळालं ना, आदनं मधनं शिकविनच. नाव आय हॅव वर्क. Hello, sir. Hello, ma'am. Welcome to our cafe. Good morning, sir. Good morning, ma'am. यातलं कॉफी लाईक सर. 1 कोल्ड कॉफी. ए छाया 3 नंबरला कोल्ड कॉफी. हे पोलाइट. छाया कॉफी ॲट टेबल 3. नॉक तरी करायचं, घाबरले ना. अगं म्हटलं तुला जरा चार्ज करावं. हे काय करत बसलीस तू? वाफ घेत होते, बरं वाटतंय. वाटतंय ना बरं? थोडं. आणि आपली बाकीची पोरं कुठे गेली? गेली सगळी कॅफेवर. अच्छा. हिदवल्या. मला खूप टेन्शन आलं रे. ती सगळी करतील ना व्यवस्थित? आद्या गेलाय त्यात, मोठी ऑर्डर आहे रे. तू नको काळजी करू, सगळे मिळून तुझ्या कॅफेची बरोबर काळजी घेतात ग, काळजी घेतात ना. आणि तू टेन्शन काय घेते, डॉक्टर आहे ना तिथे. बरं मी आता निघालोय, तुझं ताट वाढून ठेवलंय खाली, झाकून ठेवलंय, तरी शेजारी गोळ्या पण ठेवल्या. त्या आठवणीने घे. हा, घेशील का? घेणार. नाही तुझा विश्वास नाही, मी आणून देतो. अरे घेते ना मी, तू बस. ऐक, तू नीट जा आणि सावकाश आहे बर का. हे सावकाश कसं यायचं? अगं संध्याकाळी तुझी ऑर्डर द्यायला जायचं डॉक्टर बरोबर. हो माहितीये, पण गाडी हळू चालव. हो, मी हळूच चालवतो गाडी. बर मी आता निघतोय, तू काळजी घे, काय लागलं तर मला फोन कर. हा, येऊ का? हो जा नीट जा. आणि हो, गावावर नाही तर तुझ्या आवडीची कणस घेऊन येतो. संध्याकाळी मस्त असा भाजून भिजून तिखट मीठ लावून तावा ना. चालेल येऊ नक्की का? आणा. हो आणतो, काळजी घे. हो. काळजी घे. सर, आपल्याला आणखी काय हवंय का? नाही, बिल देऊ? हो. ओके. हा, येस. सर, कॉफी आवडली ना? हो, मस्त. थँक्यू. थँक्यू सर. दादा, योगिता नाही आली का आज? नाही, ती नाही आलेली आज. अच्छा, म्हणजे थोड्या वेळाने येणार आहे की येणारच नाही आज? नाही, ती तसं काय बोलली नाही. पण का? नाही, असंच विचारलं. ऍक्च्युली मी रोज येत असतो इथे, आता दिसली नाही म्हणून विचारलं. ओके, थँक्यू. ठीक आहे. तिच्या घरी काही मेजर प्रॉब्लेम झालाय का? तुम्हाला काय करायचे त्या गोष्टी? ती ओळखते का आपल्याला? हा, म्हणजे इथेच. बाय द वे, तुम्ही कोण? म्हणजे मित्र की? प्लीज सर, येथे गेले तर तुम्ही या गोष्टी विचारू नयेत प्लीज. सिद्धार्थ, अरे काय झालं? अगं, अजित सर तुम्ही? छाया, तू ओळखतेस का ना? हे अजित सर, यांचे इथे बाजूलाच क्लासेस आहेत आणि आपल्या कॅफेचे नेहमीचे कस्टमर आहेत.
ओ सॉरी सर, ते तुम्ही ज्या पद्धतीने योगिताची चौकशी करत होता ते मला थोडं ऑड वाटलं. सो सॉरी सर. अरे ठीक आहे ठीक आहे, इट्स ओके. कसं आहे, रोज मी येतो इथे, आज मला दिसले नाही म्हणून विचारलं, बाकी काही नाही. ओके. कंटिन्यू. छाया, एक मिनिट जरा. छाया, काय म्हणत होते का ते? काही नाही, तेच योगिता का नाही आली वगैरे, बाकी काही नाही. ओके. नाही, मला जरा ते सस्पिशियस वाटलं म्हणून मी विचारलं, बाकी काय नाही. कशाला संचिता, तू उगाच हाफ डे घेतलास बर का. संध्याकाळी आली असतेस तरी चाललं असतं. अरे असं काही नाही, एकतर मी तू ठीक आहेस का हे बघायला आले, आणि वरून मला लेट पण झाला, आणि आता लगेच आवरून मी कॅफेला निघते. पटकन खायचं. तुम्ही सगळं इतके करताय ना माझ्यासाठी, मलाच अवघडल्यासारखं होतं. गप्प बस, तू इतकं करतेस सगळ्यांसाठी, आणि आम्ही एक दिवस केलं म्हणून काय बिघडलं का? पण तरी योगिता इथंच राहते का? राहते. आपण कोण? मी अजित. योगिता, अजित म्हणून कोणीतरी भेटायला आलं तुला. अजित, तुम्ही आत या ना, म्हणजे तिला कळेल नक्की. अरे अरे, बस बस बस. आजारी आहेस ना तू? आराम कर. घरी अगं सगळं काय उभं राहूनच विचारणार आहेस? हा, बसा ना तुम्ही, पाणी आणते. हो. तुम्ही इथे काय करताय? तू आजारी आहेस, मग तुला बघायला चालूय. हो पण घरी कशाला? कॅफेवर येत होता ते ठीक होतं, पण डायरेक्ट घरी आला तो. छायानी सांगितलं का तुम्हाला? नाही नाही नाही, तिने काहीच सांगितलं नाहीये, मला बाहेरूनच कळालं. ठीक आहे पाणी. थँक्यू. आणि काय गोष्टी चालली आहे, मला पण कळू द्या. काही नाही, ती आजारी आहे ना, विचारपूस करतो त्याची फक्त. योगिता, इंट्रोड्यूस करून दे ना. हा, हे अजित सर, कॅफे जवळ यांचे क्लासेस असतात. अच्छा, कॅफेवर येतात म्हणून ओळख आहे. नाईस नाईस. ओके ठीक आहे, मी जाते वरती, आवरते थोडं. काही लागलं तर हाक मार. ओके. हो हो, मी पण आलेच. तसंही यांना निघायचंच असेल. आणि काय, आणि हे फळं वगैरे. हो, काय तुम्ही आजारी आहे ना, मी फळं खा, म्हणजे बरं वाटेल. ऐका ना, मला हे असं खूप ऑकवर्ड वाटतंय. मला नाही आवडत आहे. तुम्ही या आता आणि परत येऊ नका इथे प्लीज. बरं ठीक आहे, मी जातो आता, पण तुमची काळजी घ्या. आणि हो, ही फळं आणली ती खा. हा. ओके, काळजी घ्या. Oh my god, this is so hectic and hard to make this type of food. You know na, man. Yes, I know, Alexander. But I thought
cooking is not only about hard work. It's hard work plus skills, right? What do you think? ते पण खरं आहे म्हणा, स्किलवरच असते सगळं. सकाळपर्यंत मला इंग्लिश शिकवत होता. शिकवत होता म्हणजे येतच मला, पण एनर्जी बरोबर माझी इंग्लिश बी जाते. बरं ते जाऊ दे, आधी ऑर्डर चेक करून घ्या, परत गोंधळ नको. ते सगळ्यात महत्वाचं. एकदा सगळ्यांनी चेक करून घ्या. दौलतला किती वेळ लागेल सांगता येत नाही. आलो ना भावा. आला. बरं चला, डबे पटपट भरायला घ्या. डबे सगळे वेळेत पोचले पाहिजे. चला आवरा. सावकाशी डबे आणि तू तर सांभाळून. तेवढे कळतंय मला. अलेक्झांडर, कंच भाजून ठेवायचे. हो, आय लाईक कणीस. अँड छाया मॅम, डोंट बी फेअर. अलेक्झांडर हिअर. इंग्लिश कम, एनर्जी ऑल्सो कम. दौलतराव आल्यावर माझी इंग्रजी वाढती. अलेक्झांडर दी ग्रेट. दी ग्रेट. चला, झालं का सगळं? ते बॉक्स कुठे? दुसरा बॉक्स द्या. बॉक्स बरं ऐका, डबे व्यवस्थित घेऊन जावा. तिथे पोहोचल्यावर त्यांना उघडून पण दाखवा आणि निघताना त्यांच्याशी बोला पण. नंबर पाठवलाय मी, बोलून घे. मला लोकेशन मागून घ्या, मला पाठव. झालं? चला. आला मी. माते, मी पुन्हा त्या कॅफेत नाही जात. या कस्टमरला बोलून थकलो यार. बरं ते जाऊ दे, सगळं व्यवस्थित झालं ना? वेळेत गेली ना ऑर्डर? सगळं व्यवस्थित झालं आणि अर्धा तास आधी पोहोचेल ह्याच हिशोबाने सगळं पाठवलं होतं. आणि खरंच खूप अवघड आहे. कसं सांभाळायचीस तू दिवसभर कॅफे? तुम्हाला सवय नाहीये ना या कामाची, म्हणून असं वाटतंय. बरं ते जाऊ दे, तुझी तब्येत कशी आता? बरी आहेत. दुपारी खूप टेन्शन आलं होतं ऑर्डरचं, मग गोळी घेऊन झोपले मी डायरेक्ट. पण आता ओके. उद्या जाईन कॅफेवर. उद्या एक काम करतो, मी कॉलेज बुडवतो, पण तू प्लीज घरी थांब. नाही नाही नाही, तू नको कॉलेज बुडवूस. मी थांबते, मी घरीच थांबतो. हा. पोरांनो, उद्या तुम्हाला माझ्याकडून पार्टी. उद्या? परवा. हा. परवा. कशाची? ते सीए सर आहेत ना, ज्यांची ऑर्डर तुम्ही देऊन आलात, त्यांना जेवण खूप आवडलं. त्यांनी 2000 रुपये एक्स्ट्रा पाठवलेत. हा, ते मी परत देणार आहे त्यांना, पण पार्टी फिक्स. योगिता, एवढं प्रेमाने त्यांनी पाठवलेच आहेत तर मग राहू दे ना आपल्याकडेच. मी पण दिवसभर काम केलंय. त्याचे वेगळे देणार आहे मी. हे त्यांनाच जातील पण, कळलं ना? मस्ती करत होतो. खरंच सगळ्यांना खूप थँक्यू आजसाठी. मी झोपते आता. संचिता मला वर सोडतेस का? गुड नाईट. गुड नाईट. डॉक्टर, मला पण ताप आला वाटतं. तुझ्या जेवायचं काय? अगं खाल्लं मी, वरण भात केला होता. टॅबलेट्स घेतले ना? हो. नाईस. बाय द वे, ते अजित सर म्हणजे कॉलेज पत्र तेच का? हे नाही, मी तुला म्हणाले ना कॅफे जवळ त्यांचे क्लासेस आहेत. अच्छा, ओके ते ओके. येत असतात अधूनमधून कॅफेवर. मला असं वाटतं त्यांना मी आवडते, म्हणून तर असा क्रिपीपणा केला ना. घरी आले डायरेक्ट. ती चीजी येते. आय वंडर कपल्स कसे राहतात. एक मिनिट, कपल्स म्हणजे प्रॉब्लेम काय तुला? रिलेशनशिप्स एवढे स्केरी नसतात ब्रो. स्केरी नाही, पण हे असं एकमेकांवर डिपेंडेड असणं मला पटत नाही. कोण बोलला आणि तुला? अगं तसंच होतं. एका पॉईंट नंतर तुम्ही होता डिपेंडेड समोरच्यावर.
आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट माझ्याकडे वेळच नाही आहे या सगळ्यासाठी. कॅफे, भावाचं शिक्षण, बऱ्याच गोष्टी आहेत डोक्यात. मला पडायचंच नाही आहे या सगळ्यात. मेन म्हणजे मला कोणावर बर्डन नाही व्हायचंय ग कधीच. योगिता, इमॅजिन तुझा तो कॉलेजचा मित्र पुन्हा तुझ्या आयुष्यात आला तर? नाही 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 नाही, माझी स्वप्न आणि कॅफे आत्ता प्रायोरिटी आहे. मी कोणाला अडथळा नाही बनवू देऊ शकत ह्या सगळ्यात. अरे तू जेवढं मला त्याचं वर्णन सांगितलंय त्याच्यावरून मला असं वाटतंय की ही इज अ गुड गाय फॉर यू, राईट? आणि काळजी घेईल तो तुझी. चांगला आहे तो. बघ नाही अगं, म्हणजे किती वर्ष झाली त्या गोष्टीला. तर अचानक कुठून येणार आहे माझ्या आयुष्यात तो? काही यू नेव्हर नो. आले. जग सारे